हॅलो फ्रेंड्स, वेलकम. या मोटिवेशनल व एज्युकेशनल चॅनलवर तुमचे स्वागत. स्वयंअध्ययनासाठी आज आपण पाठावर आधारित प्रश्नोत्तरे बघणार आहोत, जी खास तुमच्यासाठी मुद्देसूदपणे व थोडक्यात तयार करण्यात आली आहेत. चॅनलवर इतरही वर्गाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला बघूया. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 प्रकरण 3 इयत्ता 10 विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2. माध्यमिक शालांत परीक्षेसाठी 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी उपयुक्त व हॉट प्रश्न गुणदानासहित देण्यात आलेली आहेत. थोडे आठवा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 22. 1. सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत? उत्तर. सजीवात श्वसन, रक्ताभिसरण, पोषण, उत्सर्जन, प्रतिसाद आणि संवेदन अशा जीवन प्रक्रिया आहेत. 2. शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत? उत्तर. आहारातून पचन आणि तयार झालेल्या अन्न घटकांचे ऑक्सिडीकरण होण्यासाठी श्वसन आणि रक्ताभिसरण या जीवन प्रक्रिया यांची गरज आहे. 3. पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत? त्यामध्ये काय फरक आहे? उत्तर. पेशी विभाजनाचे सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन हे 2 प्रमुख प्रकार आहेत. सूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. एका जनक पेशीपासून 2 जन्य पेशी तयार होतात. अर्धसूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या निम्मी होते. एका जनक पेशीपासून 4 जन्य पेशी तयार होतात. 4. पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात? उत्तर. डीएनएच्या सहाय्याने अनुवांशिक गुणधर्म पुढच्या पिढीत नेण्याची भूमिका गुणसूत्रे बजावतात. निरीक्षण करा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 22. पुढील चित्रांचे निरीक्षण करा. त्या आधारे कोणती जीवन प्रक्रिया तुम्हाला लक्षात आली? उत्तर. चित्रांच्या निरीक्षणाआधारे प्रजनन ही जीवन प्रक्रिया लक्षात येते. सांगा पाहू. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 22. 1. प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय? उत्तर. प्रजाती टिकून राहणे म्हणजे त्या प्रजातीने प्रजनन करून स्वतःसारखी संतती निर्माण करणे, जेणेकरून ती प्रजाती स्वतःचे अस्तित्व टिकवून राहील. 2. एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीयदृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का? उत्तर. नाही, कारण प्रत्येक पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रांमध्ये पारगती ही प्रक्रिया होते. त्यामुळे जनुकांचा पुनर्संयोग होतो. या कारणाने निर्माण होणारा सजीव वेगळा होतो. प्रजननाने निर्माण होणारा सजीव मात्र जनकाप्रमाणे तंतोतंत साम्य दाखवतो. जरा डोके चालवा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 24. विभाजन या लैंगिक प्रजननात जनक पेशीचे अस्तित्व राहते का? उत्तर. नाही, जनक पेशीचे 2 समान भागात विभाजन होऊन 2 नवजात पेशी तयार होतात. नवजात सजीव तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. 3. एकाच प्रजातीच्या 2 सजीवांमध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून असते? उत्तर. प्रजनन लैंगिक की अलैंगिक, गुणसूत्रांमधील पारगती, जनुकांचा पुनर्संयोग कितपत होतो यावर 2 सजीवांमध्ये साम्य असणे किंवा नसणे हे अवलंबून असते. 4. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशी विभाजन याचा काय परस्पर संबंध आहे? उत्तर. पेशी विभाजन प्रक्रियेने नवी युग्मके तयार होतात. या युग्मकांच्या फलनानंतर नवा जीव निर्माण होतो. लैंगिक प्रजननाच्या पद्धतीत या सर्व क्रिया पेशी विभाजनानेच घडतात. अलैंगिक प्रजनन देखील पेशींच्या विभाजनानेच होते. विचार करा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 26. 1.
स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक जर द्विगुणी 2n झाले असते तर काय झाले असते? उत्तर: द्विगुणित युग्मकांचे फलन झाल्यास चतुर्गुणी युग्मनज निर्माण होईल. गुणसूत्रांची संख्या नियंत्रित राहणार नाही. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विकृती निर्माण होईल. 2. निसर्गात अर्धगुणसूत्री विभाजनाने पेशी विभाजित झाल्याच नसत्या तर काय झाले असते? उत्तर: अर्धगुणसूत्री विभाजनाने पेशी विभाजित झाल्याच नसत्या तर स्त्रीयुग्मक व पुयुग्मक द्विगुणित 2n झाले असते. थोडे आठवा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 28. 1. रासायनिक नियंत्रणाद्वारे कोणकोणती संप्रेरके मानवी प्रजनन संस्थेची कार्य नियंत्रित करतात? उत्तर: पीयूषिका या अंतःस्रावी ग्रंथीमधून FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन व LH ल्युटिनायझिंग हॉर्मोन ही संप्रेरके तयार होतात. LH ल्युटिनायझिंग हॉर्मोन हे संप्रेरक पुरुषांमध्ये ICSH अशा नावाने संबोधले जाते. त्याचे कार्य पुरुषांमध्ये वेगळे असते. टेस्टोस्टेरॉन हे वृषणातून स्रवणारे संप्रेरक पुरुषत्वाला कारणीभूत असते. इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही अंडाशयातून स्रवणारी संप्रेरके स्त्री शरीरातील बदल व मातृत्व नियंत्रित करतात. 2. पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये कोणती संप्रेरके वयात येतानाचे शारीरिक बदल घडवण्यास कारणीभूत ठरतात? उत्तर: पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन व स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन ही संप्रेरके वयात येतानाचे शारीरिक बदल घडवण्यास कारणीभूत ठरतात. 3. लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 व मुलाचे वय किमान 21 वर्ष असावे असा कायदा का केला आहे? उत्तर: मुलींच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत तिची शारीरिक वाढ पूर्ण झालेली नसते. मानसिक व शारीरिकदृष्ट्या ती सक्षम नसते. लग्न व गर्भधारणा या बाबी तिच्यासाठी योग्य नसतात. मुलाचीही शारीरिक वाढ 21 वर्षापर्यंत पूर्ण झालेली नसते. म्हणून लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 व मुलाचे वय किमान 21 वर्ष असावे असा कायदा केला आहे. सांगा पाहू. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 31. 1. भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पीयूषिका ग्रंथीतून कोणते संप्रेरक स्रवण्यास सुरुवात होते? उत्तर: ऑक्सिटोसिन हे संप्रेरक स्रवण्यास सुरुवात होते. 2. या संप्रेरकामुळे स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील कोणता अवयव आकुंचन पावणे सुरू होऊन बाळाचा जन्म होण्यास मदत होते? उत्तर: गर्भाशय हा अवयव आकुंचन पावून बाळाचा जन्म होण्यास मदत होते. स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. खालील तक्ता पूर्ण करा. अलैंगिक प्रजनन. लैंगिक प्रजनन. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. युग्मकांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन म्हणतात. अलैंगिक प्रजननासाठी एकाच जनकाची आवश्यकता असते. लैंगिक प्रजननासाठी नरजनक आणि मादीजनक अशा 2 जनक यांची आवश्यकता असते. हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. हे प्रजनन सूत्री व अर्धसूत्री विभाजनाच्या मदतीने होते. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या तंतोतंत जनकासारखा असतो. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणुनिर्मिती इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. या प्रजननात अर्धगुणसूत्री विभाजनाने युग्मके तयार करणे, नंतर एकगुणित युग्मकाच्या फलनाने द्विगुणित युग्मनज तयार करणे असे 2 टप्पे असतात. लैंगिक प्रजननात इतर प्रकार नसतात. प्रश्न क्रमांक 2. रिकाम्या जागा भरा. अ. मानवी शुक्रपेशीची निर्मिती वृषण या अवयवात होते. आ.
मानवामध्ये वाय हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते. ई. पुरुष आणि स्त्री जनन संस्थेमध्ये रिकामी जागा ही ग्रंथी समान असते. टिप. पुरुष आणि स्त्री जनन संस्थेमध्ये कोणतीही ग्रंथी समान नसते. ई. भ्रूणाचे रोपण गर्भाशय या अवयवामध्ये होते. उ. भिन्न पेशींच्या युग्मकांच्या संयोगाशिवाय अलैंगिक हे प्रजनन घडून येते. उ. शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन खंडीभवन अलैंगिक प्रकारचे आहे. ए. परागकोशातील कोष्टकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. प्रश्न क्रमांक 3. खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा. कंसात दिलेले शब्द: पित्तपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, पित्तपिंड. अंडाशयातील पुटिकेची वाढ पुटिका ग्रंथी संप्रेरकांमुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजन स्रवते. इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे गर्भाशयाची अंतस्तराची वाढ होते, पुनर्निर्मिती होते. पित्तपिंडकारी संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटिकेच्या उर्वरित भागापासून पित्तपिंड तयार होते. ते इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकाच्या प्रभावाखाली गर्भाशयाची अंतस्तराच्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते. प्रश्न क्रमांक 4. थोडक्यात उत्तरे द्या. अ. एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर. अलैंगिक प्रजननाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. 1. द्विविभाजन. द्विविभाजन प्रकार: अ. साधे द्विविभाजन. आ. आडवे द्विविभाजन. ई. उभे द्विविभाजन. 2. कलिकायन. 3. बहुविभाजन. 1. द्विविभाजन. जनक पेशीचे 2 समान भागात विभाजन होते व 2 नवजात पेशी तयार होतात. हे विभाजन सूत्री किंवा अर्धसूत्री पद्धतीने होते. अनुकूल परिस्थिती व मुबलक अन्न उपलब्ध होते तेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरण: जीवाणू, आदिजीव, दृश्यकेंद्रिकी पेशीतील तंतुकणिका, हरितलवके ही पेशी अंगके. अ. साधे द्विविभाजन. कोणत्याही अक्षातून विभाजन होते. उदाहरण: अमिबा. आ. आडवे द्विविभाजन. उदाहरण: पॅरामेशियम. ई. उभे द्विविभाजन. उदाहरण: युग्लिना. 2. बहुविभाजन. आदिजीव उदाहरण अमिबा संरक्षण कवच पुटी तयार करतात. त्यामध्ये केंद्रकाचे सूत्री विभाजन होते. त्यामुळे अनेक केंद्रके तयार होतात. मग पेशीद्रव्याचे विभाजन होते आणि अनेक छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थितीत ते पुटीतच राहतात. अनुकूल परिस्थितीत पुटी फोडून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. 3. कलिकायन. उदाहरणार्थ किण्व. जनक पेशीत सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार होतात. या पेशीला बारीकसा फुगवटा किंवा कलिका येते. 2 नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये शिरतो. कलिकेच्या वाढीनंतर ती जनक पेशीपासून वेगळी होऊन स्वतंत्र किण्व पेशी म्हणून वाढू लागते. आ. IVF ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर. IVF इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे शरीराच्या बाहेर फलन. आधुनिक वैद्यकशास्त्रात अपत्यहीन दाम्पत्यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येते. शुक्रपेशीचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात येणारे अडथळे या कारणांवर मात करण्यासाठी हे तंत्र वापरतात. मातेची अंडपेशी बाहेर काढून
ती काच नलिकेत ठेवली जाते. त्यावर पित्याच्या शुक्रपेशीद्वारे काच नलिकेतच फलन केले जाते. नंतर फलित झालेले युग्मनज मातेच्या गर्भाशयात रोपण केले जाते. अशा तंत्राने अपत्य प्राप्ती करता येते. लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल? उत्तर: लैंगिक आरोग्याविषयी योग्य आणि शास्त्रीय माहिती असायला हवी. शरीराची स्वच्छता व लैंगिक दृष्टिकोन बाबत मनाची स्वच्छता हेही आरोग्याचेच लक्षण आहे. लैंगिक संबंधाच्या बाबतीत जागरूकता ठेवावी. नको त्या कोवळ्या वयात याबाबत प्रयोग करण्याने लैंगिक आरोग्य कायमस्वरूपी बदलू शकते. मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, गुप्तांगाची स्वच्छता या गोष्टी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. समाजात वावरताना कोणत्याही परिस्थितीत लैंगिक आजारापासून दूर राहावे. आर्तव चक्र म्हणजे काय? आर्तव चक्राचे संक्षिप्त वर्णन करा. उत्तर: स्त्री प्रजनन संस्थेत वय वर्ष साधारण 10 ते 17 पासून 45 ते 50 पर्यंत दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने होणाऱ्या बदलांच्या पुनरावृत्तीमुळे आर्तव चक्र सुरू राहते. पीयूषिका ग्रंथीतून स्रवणारी पुटिका ग्रंथी संप्रेरक, पित्तपिंडकारी संप्रेरक, अंडाशयातून स्रवणारी इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन संप्रेरक अशी 4 संप्रेरके या चक्राचे नियंत्रण करतात. पुटिका ग्रंथीमुळे अंडपेशीचा विकास होतो व ही पुटिका इस्ट्रोजन स्रवते. इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये या पुटीची पूर्ण वाढ होते. पित्तपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडमोचन होते, म्हणजेच वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. अंडाशयामध्ये फुटलेल्या रिकाम्या पुटिकेपासून प्रोजेस्टेरॉन निर्मिती करणारे पित्तपिंड तयार होते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवतात. या अंतःस्तरावर भ्रूणाचे रोपण होते. अंडपेशीचे फलन न झाल्यास पित्तपिंडाचे रूपांतर श्वेतपिंडात होऊन इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्रवणे बंद पडते. अंतःस्तराचे यामुळे ऱ्हास होतो. तेथील उती व अफलित अंडपेशी योनी मार्गाद्वारे रक्तस्रावाच्या रूपात बाहेर टाकली जाते. 5 दिवसांचा हा रक्तस्राव सुरू राहतो. स्त्री गरोदर नसेल तर रजोनिवृत्ती होईपर्यंत दर महिन्याला असे आर्तव चक्र सुरू राहते. प्रश्न क्रमांक 5. लैंगिक प्रजननातील मात्यापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: लैंगिक प्रजनन हे 2 युग्मकांच्या सहाय्याने होते. एक युग्मक पित्याकडून येतो व दुसरा युग्मक मातेकडून येतो. हे दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. या दोन्हीचे फलन झाले की युग्मनज तयार होतात. माता पित्यांच्या गुणसूत्रातून त्यांचा DNA त्यांच्या नवीन संततीत जातो. त्यामुळे त्यांचे गुणधर्म मात्या पित्याप्रमाणे असतात. उदाहरणार्थ मात्या पित्यांकडून संततीत आलेले डोळ्याचा रंग, केसाचा रंग इत्यादी. प्रश्न क्रमांक 6. नामनिर्देशित आकृत्या काढा. मानवी पुरुष प्रजनन संस्था. उत्तर: मानवी स्त्री प्रजनन संस्था. उत्तर: आर्तव चक्र. उत्तर: प्रश्न क्रमांक 7. नावे द्या. पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके. उत्तर: पीयूषिकीतून स्रवणारी पुटिका ग्रंथीचे संप्रेरक FSH आणि पित्तपिंडकारी संप्रेरक LH म्हणजेच ICSH आणि वृषणातून स्रवणारे टेस्टोस्टेरॉन. स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके. उत्तर: इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन. जुळ्यांचे प्रकार. उत्तर: एकयुग्मजी जुळे, सायमिक जुळे आणि द्वियुग्मजी जुळे. कोणतेही 2 लैंगिक रोग. उत्तर: सायफिलिस आणि गोनोरिया. प्रश्न क्रमांक 8. दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी
हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते, या विधानाची सत्यता असत्यता सकारण स्पष्ट करा. हा प्रश्न माध्यमिक शालांत परीक्षेत 3 किंवा 5 गुणांसाठी विचारला जातो. उत्तर: युग्मक निर्मिती होते तेव्हा पुरुषाकडून X किंवा Y गुणसूत्र पुढील पिढीत येतात. स्त्रीकडून X गुणसूत्रच पुढील पिढीत येतात. फलनाच्या वेळी जर पुरुषाकडून X गुणसूत्रे व स्त्रीकडून X गुणसूत्र आली तर मुलगी होते, व जर पुरुषाकडून Y ही गुणसूत्रे व स्त्रीकडून X गुणसूत्र आली तर मुलगा होतो. त्यामुळे दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे सर्वस्वी त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 9. वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा. हा प्रश्न माध्यमिक शालांत परीक्षेत 3 किंवा 5 गुणांसाठी विचारला जातो. उत्तर: वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे शाकीय प्रजनन करून होत असते. वनस्पतींची मुळे, खोड, पाने असे शाकीय अवयव ज्यावेळी प्रजनन करतात त्यावेळी त्याला शाकीय प्रजनन म्हटले जाते. गाजर, मुळा, बीट अशी मुळे शाकीय प्रजननाच्या साहाय्याने नवे रोप तयार करतात. बटाटा, सुरण आणि इतर कंद त्यांच्यावरील मुकुलांच्या वाढीने प्रजनन करतात. गवत, ऊस अशी खोडे त्यांच्या पेरावरील मुकुलांची वाढ करून नवे रोप तयार करतात. काही वनस्पती, उदाहरणार्थ पानफुटी, तिच्या पानांच्या कडावरील मुकुलांच्या साहाय्याने प्रजनन करते. प्रश्न क्रमांक 10. भाडोत्री मातृत्व, कासनलिकेतील फलन, वीर्यपेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल या विधानाचे समर्थन करा. हा प्रश्न माध्यमिक शालांत परीक्षेत 3 किंवा 5 गुणांसाठी विचारला जातो. उत्तर: काही दाम्पत्यांना मूल हवे असून होत नाही. माता किंवा पिता यांच्या शरीरात किंवा प्रजनन क्षमतेत काही दोष असू शकतो. अशा वेळी अपत्य प्राप्तीसाठी आधुनिक तंत्र वापरली जातात. स्त्रियांमध्ये मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशी निर्माण न होणे, अंडनलिकेत किंवा गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे यामुळे अपत्य प्राप्ती होऊ शकत नाही. पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशी यांचा अभाव, मंद हालचाल, शुक्रपेशीतील विविध व्यंग्य इत्यादीमुळे वैंध्यत्व येते. यावर मात करण्यासाठी पुढील तंत्र वापरण्यात येते. भाडोत्री मातृत्व. ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते अशा स्त्रियांना ही पद्धती वापरता येते. यात जिला मातृत्व हवे अशा स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी बाहेर काढण्यात येते व या अंडपेशीचे कासनलिकेमध्ये शुक्रपेशीचा वापर करून फलन घडवून आणले जाते. यातून तयार झालेला भ्रूण दुसऱ्या भाडोत्री मातेच्या गर्भाशयात रोपण केला जातो. काचनलिकेतील फलन. अंडपेशी, शुक्रपेशी यांचे फलन काचनलिकेमध्ये घडवून आणले जाते. यातून तयार झालेला भ्रूण दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. वीर्यपेढी. जर पुरुषांमध्ये शुक्राणू निर्मिती होत नसेल तर वीर्यपेढीचा लाभ घेता येतो. वीर्यपेढीमध्ये आरोग्यपूर्ण दात्याकडून शारीरिक आणि इतर तपासण्यानंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते. या वीर्यपेढीतील वीर्य वापरून IVF तंत्राने भ्रूणाची निर्मिती करण्यात येते. प्रश्न क्रमांक 11. वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा. हा प्रश्न माध्यमिक शालांत परीक्षेत 3 किंवा 5 गुणांसाठी विचारला जातो. उत्तर: फुलांच्या साहाय्याने वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन होते. पुमंग आणि जायांग हे फुलातील अनुक्रमे नर आणि मादी भाग आहेत. जायांग यातील घटक दलांना स्त्रीकेसर म्हणतात, तर पुमंग यातील घटक दलांना पुंकेसर म्हणतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे स्त्रीकेसराच्या मुळाशी अंडाशय असते. त्यात अनेक बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. यात 1 एकगुणित अंडपेशी आणि 2 एकगुणित ध्रुवीय केंद्रके असतात.
परागीभवन क्रियेने परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होऊन अंकुरित होतात. यामुळे 2 पुयुग्मक आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते. 2 पुयुग्मक वाहून नेणारी परागनलिका कुक्षीवृंतामार्गे बीजांडातील कोशात पोचते. तेथे परागनलिकेचे अग्र फुटून पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनश तयार होतो. या क्रियेला फलन म्हणतात. दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणपोष तयार होतो. यात 2 पुयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन म्हणतात. फलन झाल्यानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते व या बीजाचे बीजांकुरण झाल्यानंतर नवीन रोपटे तयार होते. अशा रीतीने वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन होते.